माझ्या विश्वबंधू भगिनीनो, मी आज आपल्याला दत्तात्रय जयंतीच्या उत्सवातला पहिला भाग सांगितलेला आहे आणि आता दुसऱ्या भागाला मी सुरुवात करतोय। दुर्वास, दत्त आणि चंद्र यांनी आत्री आणि अनुसया पती आई वडिलांची आज्ञा घेऊन महाराष्ट्र भ्रमण करायला सुरुवात केली। महाराष्ट्रात संपूर्ण भ्रमण करत असताना त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या देवदेवता यांची तीर्थस्थानं आणि तीर्थयात्रा पूर्ण केल्या। त्याच्यामध्ये त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं। पांडुरंगाच्या दर्शनामध्ये दत्त महाराज म्हणाले, हा युगे 28 विटेवर उभा आहे। आणि त्याचबरोबर तिथून नंतर पुढं ते नाशिककडे सरकले। नाशिककडे जात असताना त्यांनी वणीचं दर्शन घेतलं। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर 12 लिंग आहेत, त्यातल्या काही लिंगांचा समावेश त्या भागात येतो। त्यांची त्र्यंबकेश्वरचंही दर्शन घेतल्यानंतर तिथं बैजनाथ, वरळी बैजनाथचंही दर्शन घेतलं। आणि अशा पद्धतीनं या भ्रमणयात्रा करत संपूर्ण महाराष्ट्र फिरत हे कोल्हापुरात सुद्धा आले। आणि कोल्हापुरामध्ये महाशक्ती दक्षिण काशी इथं शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं। दक्षिण शक्तीपीठ त्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि तिचाही आशीर्वाद त्यांनी घेतला। आणि अशा पद्धतीनं हे तीर्थयात्रा पूर्ण करून महाराष्ट्राच्या पुन्हा आपल्या आत्री अनुसयांच्या आई वडिलांच्या आश्रमात आले। आई वडिलांनी त्यांना भ्रमणयात्रा पूर्ण केल्यानंतर आश्रमात राहण्याची आज्ञा केली। पण त्यांनी परत आईला सांगितलं, आई या ठिकाणी दुर्वास आणि चंद्र तिथं थांबेल, मी काय इथं आश्रमात थांबणार नाही। माझा जन्म परमेश्वरानं यासाठी दिला आहे की जगाला ज्ञान देण्यासाठी, त्यामुळे मी भारत भ्रमणयात्राही करणार। आणि याप्रमाणे दत्त भारत भ्रमणयात्रा करण्यासाठी बाहेर पडणार, तेव्हा मला आई वडील तुम्ही तशी परवानगी द्या अशी विनंती केली। त्यावेळी आत्री अनुसयानं सांगितलं की तुम्ही थांबा आमच्याजवळ आणि इथंच राहून तुम्ही जगाला ज्ञान द्या। नाही म्हटले, मी भ्रमणच करणार। आणि मग आईची समजूत दत्तात्रयानं काढली आणि आईच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली। आई म्हणली, तू भ्रमणाला जाणारच आहेस, तर मी सांगतो त्या 40 प्रश्नांची तुला उत्तरे द्यावी लागतील। आणि ते 40 प्रश्न त्यांनी सांगितले। ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, अभ्रम म्हणजे काय, मूर्ख म्हणजे काय, विद्वान म्हणजे काय, ब्रह्मांड कशाला म्हणायचं, दैव कशाला म्हणायचं, दैत्य कशाला म्हणायचं, सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणायचं, हे सगळं संसारातले सगळे, पाप कशाला म्हणायचं, पुण्य कशाला म्हणायचं, हे सगळे संसारातले प्रश्न आईनं त्याच्यापुढे ठेवले। आणि पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्वज्ञान मला तू सांग। या 40 प्रश्न उभा करून दत्ताला त्यात अडकवून ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुसयानं घेतली। आणि त्याच अनुसया आईचे प्रश्न आणि दत्तांची उत्तरं याच्यातून ह्या ब्रह्मांडाला संपूर्णपणे संसारातलं तत्वज्ञान कळालं। आणि मग ते सगळं सांगून झाल्यानंतर दत्त महाराज म्हटले, मी आई थांबणार नाही, मी जाणार, मला तू परवानगी दे। आणि मग अनुसयानं दत्ताला परवानगी दिली आणि दत्त भारत भ्रमण करायला बाहेर पडले। आता त्याच्यानंतर पुढे हे भारत भ्रमण करत असताना त्यांना चांगल्या काही गोष्टी मिळाल्या। जगामध्ये जे चांगलं आहे ते त्यांनी टिपलं, ते चांगलं टिपलं आणि त्या चांगल्या टिपल्याला त्याने आपलं गुरु मानलं। असे त्यांनी 24 गुरु केले आणि 16 अवतार घेतले। आणि ह्या दत्तानं हे भ्रमणयात्रेत 24 गुरु जे केले त्या प्रत्येक गुरुकडून आईनं विचारलं, तू काय शिकलास घरी आल्यानंतर? त्यावेळी त्यांनी आपल्या गुरूंच्याकडं मी काय शिकलो ते सांगितलं। तर प्रथम दत्तात्रयाने अनुसयाला ब्रह्मांडातले पंचतत्व सांगितली। ही 5 तत्व माझे पहिले गुरु आहेत। त्याच्यामध्ये पृथ्वी हा एक पहिला भाग आहे। आणि पृथ्वीमध्ये काय आहे तर पृथ्वी आहे ही नांगरली उखरली तरी सहन करते, पर्वतांना सामावून घेते, झाडांना सामावून घेते आणि सगळं काही माणसाला लागणारं ह्या पृथ्वीवरच निर्माण होतं। घरं बांधून माणसं इथं राहतात। सगळ्या प्रकारचं माणसाचं अन्न वस्त्र निवाऱ्याच्या कामातलं 90% भाग ही पृथ्वी पूर्ण करते। हा पृथ्वीचा हा त्यागाचा गुण मी शिकला म्हणून मी पृथ्वीला गुरु केलं असं त्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर त्यांनी म्हटले, तू काय दुसरा गुरु कुठला केलास तर वायूनं काय केलं? वायू म्हणजे तर जीवन आहे, श्वास आहे। माणसाचा श्वास बंद झाला तर माणूस
पिंड टाकतो. म्हणून वायू हा निर्मळ आहे, पवित्र आहे आणि तोच सर्व सृष्टी प्राणी मात्रांना जीवदान देतो. म्हणून लोकांना जिवंत ठेवण्याचा हा वायूचा गुण मला आवडला, म्हणून मी वायूला गुण केलं म्हणून सांगितलं. तिसरा गुरु त्यानं अग्नी केला. अग्नीकडं तू काय शिकलास? अग्नी पवित्र आहे, अग्नी सगळी घाण जाळतो. अग्नी म्हणजे त्याच्यातूनच अन्न शिजवलं जातं आणि माणसाचं पिंड तयार होतं. म्हणून मी अग्नीला गुरु केला. म्हणजे जे जे दुसऱ्याच्या उपयोगी पडतात, स्वतः त्यागानं जगतात, अशा ज्या ज्या ब्रह्मांडातल्या ज्या ज्या गोष्टी निसर्गात आहेत, पर्यावरणात आहेत, त्यांनी आईला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी आकाशाला गुरु केलं. आकाशात चंद्र आहे, ग्रह आहेत, तारे आहेत आणि या सगळ्यांना आकाशानं सामावून घेतलेलं आहे. इतकी व्याप्ती त्याची मोठी आहे, पण आपला अलिप्तपणा त्यानं जगाला दाखवलेला आहे. स्पर्श जगाचा त्यानं करून घेतलेला नाही. या सगळ्यांना त्यानं सामावून घेतलेलं आहे. सामावून घेणं इतरांना बऱ्या वाईट गुणासकट हे आकाशाकडं मी शिकलो असं आईला त्यानं सांगितलं. त्यानंतर पाणी निर्मळ आहे, पवित्र आहे, स्वच्छ आहे. पाणी म्हणजे माणसाचं जीवन आहे. पाणी नसेल तर माणसाच्या किती कुचंबळा होतात. म्हणून पाण्यानंच आपल्याला हे फार मोठं जीवन स्वच्छ राहण्यासाठी, पवित्र राहण्यासाठी, अभिषेकासाठी ह्या दिलेलं आहे. म्हणून पाण्यालाही सगळं त्यात पाणी घाण बी आपलं घेतोय, माणसाची स्वच्छता बी त्याच्यात घेतोय, माणसाला स्वच्छ बी करतोय. म्हणून पाण्याचाही गुण त्याला आवडला, म्हणून पाण्यालाही त्यांनी गुरु केलं. त्याच्यानंतर समुद्राला गुरु केलं. अरे समुद्र 71% पाण्याचा आहे, पण त्या 71%मध्येच उसळतो, घुसळतो, फेसाळतो, पण आपल्या अलिप्तता तो सोडत नाही, आपली मर्यादा जो सोडत नाही, आपल्या हद्दीच्या बाहेर येत नाही. हा एवढा अथांग असून त्याच्यात इतके प्राणी जन्माला येतात, मरतात, त्या प्राण्यांच्यावर इतर प्राणी जगतात. हे सगळं त्या समुद्रात असूनही ते समुद्रानं सगळं सामावून घेतलेलं आहे. हे सामावून घेण्याचा समुद्राचा, पाण्याचा आणि अलिप्तपणा आपला न सोडण्याचा, आपलं ते आपलं म्हणण्याचा हा गुण मी समुद्राकडून घेतला. म्हणून समुद्र हा सुद्धा माझाही गुरु आहे असं त्यांनी सांगितलं. आणि असे आणखी ब्रह्मांडात गुरु आहेत. पशुपक्ष्यांच्या मधलेही त्यांनी गुरु केलेले आहेत, प्राण्यांच्या मधलेही काही गुरु केलेले आहेत. आता प्राण्यांच्या मध्ये आणि पशुपक्ष्यांच्या गुरुमधले मी पशुवंचे काही गुरु सांगतो. पशुमध्ये टिटवा आणि टिटवी ही भ्रमण करतात आकाशात, आणि आकाशात भ्रमण करताना खाद्य शोध बक्षत असताना एखादा मासाचा तुकडा घेऊन टिटवा आकाशात भ्रमण करायला लागला आणि इतर टिटवे त्याच्या अंगावर तुटून पडायला लागले. टिटव्याच्या ध्यानामध्ये आलं की या मासाच्या तुकडाच्या मोहापोटी, लोभापोटी हे माझे भाऊबंद टिटवे मला टोचायला लागलेले आहेत आणि माझं सगळं शरीर नष्ट करायला लागलेले आहेत. तेव्हा माझं पिंड गेलं तर माझा आत्मा यातनं निघून गेला तर मृत्यू येणार. मला ह्या भाऊबंधांची संगत सोडायची असेल तर हा मासाचा तुकडाचा मोह मला टाकला पाहिजे. म्हणून टिटव्यानं तो मासाचा तुकडा फेकून दिला आणि सगळे टिटवे त्या टिटव्याच्या मागं भटकळत गेले आणि हा मासाचा तुकडा असणारा हा टिटवा अलिप्त राहिला आणि संसारात सुखी झाला. ते मात्र त्या तुकड्याच्या लचक्या तोडण्यातच सगळे आपली जिंदगी बाद करून गेले. म्हणून त्यागाचा हा टिटव्याचा गुण मला आवडला, म्हणून मी टिटव्याला गुरु केलं. सापाला मी गुरु केलं. मी साप निवांत एकांतात कसं राहायचं हे त्याच्याकडं आई मी शिकलो. तो दिवसा कधी फारसा दिसत नाही, अंधारातच बाहेर पडतो. माणसाच्या दृष्टिक्षेपात आला तर लोक त्याला मारतात. म्हणून तो एकांतात आनंदानं राहण्याचं जीवन मी सापाकडं शिकलो. एक उंदीर खाला की 6 महिने तो सापातून बेडातून बाहेर येत नाही, इतकी समाधान वृत्ती तिथं तो जगतो. दुसरा मी अजगर गुरु केला. अजगराचा आई किती मोठा ध्येय त्याचा, तो अगदी निवांत जगत असतो. आपल्या एवढ्या मोठ्या ध्येयाला लागणारं खाद्य शोधायला फार धडपड करत नाही. अगदी कोण तोंडात आला भक्ष तर ते प्राणी तेवढाच खातो आणि तिथंच पडून राहतो. म्हणजे या अजगराकडं मी समाधानी वृत्ती घेतली. समाधानानं जगातल्या संसारी माणसानं कसं जगायचं हे अजगराकडं शिकावं म्हणून मी अजगराला गुरु केला. आई अशाच प्रकारे हरिण चपळ आहे, पण त्या चपळतेतून त्यागानं आपल्याला अनेक संसारासाठी पळावं लागतं. ती चपळता संसारात जरूर ठेवायला पाहिजे, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, संगीत आलं की तो शांत राहायचं आणि शिकाऱ्याला बळी पडायचं. तरी पण त्या त्यागाला ते तयार व्हायचं आणि त्या शिकाऱ्याचं भक्ष ठरायचं. हाही एखाद्याचं भक्ष ठरून एखाद्याचा आत्मा शांत करणं हा चपळपणा आणि
शांती आणि संगीताची आवडानं स्वतः मृत्यू पकडणारा हरिण मला आवडला म्हणून मी हरिणीलाही गुरु केलेला आहे. आई, हत्ती किती मोठा प्राणी, गवत खाऊन जगतो, पण या हत्ती चालतो, त्याचा डौलदारपणा, मागं पुढं कुणाची भीती न घेता चालतो, हा त्याचा निर्भीडपणा. आणि त्याचबरोबर कुत्री भुकतात म्हणून आपण तिकडं लक्ष द्यायचं नाही. कली आहे, ह्या कलीमध्ये सुखानं जगायचा हा विशेष डोक्यात माणसांच्या येत नाही, म्हणून हत्तीकडनं मी हा गुण घेतला. दुर्लक्ष करायचं, कुत्री भुकू देत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, हा हत्तीचा गुण मला आवडला म्हणून मी हत्तीला गुरु केलं. माशाला गुरु केलं. मासा पाण्यातच राहतो, पाण्याच्या भराला की तडफडून मरणार आहे त्याला माहिती असतं. म्हणजे आपला अलिप्तपणा, आपलं जगणं कशात सुख आहे जगण्यातलं हे माशाला कळतं, म्हणून मासा पाणी सोडत नाही, म्हणून माशाला मी गुरु केलं. आई, मी आणखी सांगतो तुला, लहान बाळक आभ्रक असतं, किती निष्पाप असतं ते, किती निखळ असतं ते. संसारात येतं जन्माला, पण निष्पाप आणि निष्फळपणा त्याचा मला आवडला. कशाचाच त्याला मोह नसतो षड्रिपूंचा, कशातच ते लक्ष घालत नाही, अपेक्षा कशाचीच करत नाही. तसं निश्चिल आणि निष्ठुर जगायचा हा लहान बालकाच्या आभ्रकाचा मी गुण घेतला, म्हणून मी आभ्रक लहान बालकालाही गुरु केलं. आता आई तुला मी 2 गुरु सांगतो की फुलपाखरांच्या वरती भ्रमण करून मधमाशी फुलपाखरांच्यावर काही काळ थांबते, फार वेळ थांबत नाही, आणि काही काळातच त्यातला मध गोळा करते, आणि मध गोळा करून त्याचं पोळं तयार करते, आणि तो गोड मध त्या पोळ्यात सापडते, आणि त्या माशा त्या पोळ्याचं संरक्षण करतात. आपण मिळवलेली संपत्ती ही कष्टानं मिळवलेली असून हे चांगलं चांगलं मी जगातलं सगळं गोळा केलेलं आहे, ते माझ्याजवळ साठून राहू दे. लोकांना पाहिजे असेल तर देता येईल, त्यातलं ते मधरूपानं मी देईन. म्हणून मधमाशांनी मध गोळा केल्याचं संरक्षण करतात, आणि मध पोळं काढायला आल्यावर त्याच्यावर तुटून पडतात. म्हणजे संरक्षण राष्ट्रावर असं कुणी केलं तर मधमाशा आणि मध पोळ्यांच्याकडं आपलं, आपल्या घराचं, देशाचं, राज्याचं संरक्षणही आपण असा केलं पाहिजे, त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे. हा संरक्षणाचा मधमाशांचा गुण मी घेतला. आई, घाण माशी तू म्हणतेस, लोक माशीला घाण म्हणतात, कशावर बसते, विष्ठेवर बसते, घाणीवर बसते, आणि अशा त्या घाण माशीकडून सुद्धा वायू स्वच्छ करण्याची भूमिका आहे हे तिला कळतं, म्हणून ती जगातली सगळी घाण सोचते, म्हणून तिच्या माशीलाही मी गुरु केलेला आहे. म्हणजे जे जे जगात जगाला उपयुक्त आहे, ज्याच्यातून समाधान मिळतं, ज्याच्यातून ब्रह्मांड कळतं, ब्रह्मांडात जे आहे ते सगळं पिंडात आहे हे ज्याच्यातून कळतं, असं जे जे आहे हे भारत भ्रमणीमध्ये आणि भ्रमण करत असताना मी हे शिकत गेलो, आणि त्याच्यातून मला हे ज्ञान प्राप्त झालं. आई अनुसया माते, मी तुला षडचक्रही सांगणार आहे. पिंडी ते ब्रह्मांड हे तत्वज्ञान तुला कळल्यानंतर हे आधारचक्र कळणं महत्त्वाचं आहे. की आधारचक्र हे अगदी गुदस्थानी असतं, तिथं गणपतीचं देवस्थान आहे. दुसरं चक्र स्वादिष्ट चक्र जे आहे तिथं लिंगाचं स्थान आहे, तिथं सगळी 12 लिंग येतात. मणिपूर चक्र जे आहे ते नाभीमध्ये येतं, बेंबीत, तिथं नाभी कमळात त्याचं स्थान आहे. कमळाच्या 24 पाकळ्या त्याच्यातनं उद्भवतात. अनाहत चक्र जे आहे ते हृदयाचं स्थान आहे, त्याच्यातून पंपिंग रगायचं होतं, आणि 372 नाड्यातून रक्त खेळून ब्रह्मांडाला मिळतं, म्हणून ब्रह्मांड चालतं. विशुद्ध चक्र जे आहे ते कंठ कमळामध्ये आहे. त्या कंठ कमळातून शुद्ध भाषेतून वाचनातून आलेल्या वानप्रस्थ आश्रमात फिरत असताना लोकांना ज्ञान देण्याचं काम त्या विदुष चक्र शुद्ध ठेवल्यानं होतं. आणि 6वं चक्र जे आहे ते आज्ञाचक्र आहे, ते डोळ्यांच्या बिवयामध्ये येतं. जे जे दिसतं ते सगळं चांगलं त्यातलं पकडायचं, वाईट टाकायचं, हे ते चक्र सांगतं. या विशुद्ध चक्राने मानवाचा देह घडलेला आहे, तेच ब्रह्मांडात आहे, तेच या पिंडात आहे. म्हणूनच या पिंडामध्ये 360 हाडं आलेले आहेत, 72 लाख नाड्या आलेल्या आहेत, श्वास आलेला आहे, आणि हे ब्रह्मांडात हे पिंड चाललेलं आहे. आणि या पिंडाचा हा खेळ संसाररूपी माणसाला मोहमाया आसक्तीतून अलिप्त करून भक्ती मार्गानं शुद्ध कसं राहता येईल हा सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठीच दत्तानं हा अवतार घेतला आहे. मी दत्ताच्या उत्सव जयंतीनिमित्त हे आपल्याला सांगू इच्छितो की दत्ताची स्थानं कुठं कुठं आहे. नरसिंहवाडी कोल्हापूरमध्ये येतं, नाशिकमध्ये कारंजा येतं,
त्याच्याच पुढं अक्कलकोट महाराज आणि त्याच्या पुढं गाणगापूर येतं, त्याच्यानंतर इकडं पिठापूर येतं, कुंवपूर येतं. अशा या सगळ्या ठिकाणी परत इथं औदुंबरी येतं. या सगळ्या ठिकाणी दत्ताचा तो मोठ्या उत्सवात उद्या 5 वाजता सायंकाळी साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्तानं सगळे जगातल्या आणि भारतातल्या आणि सगळ्या दत्तभक्त त्या ठिकाणी येणार आहेत. त्यांना दत्तांचा आशीर्वाद मिळो आणि जगात दया क्षमा शांती नांदो ही दत्ताकडे प्रार्थना करू आणि आपल्या संसारातला आनंद दत्तानं द्विगुणित करावा, घेतलेल्या सर्व कामात यश यावं ही दत्ताकडे विनंती, भक्ती आणि आशीर्वादाची अपेक्षा करून मी इथं थांबतो.